मंत्री संजय शिरसाट बोलतायत, थेट जाऊयात. ते समोर येईल, जो दोषी आहे त्याच्यावर कारवाई होईल. आता यांच्या या चौकशी समितीवर जर काही लोकांचा आक्षेप असेल तर मग त्यांनीच चौकशी करावी आणि त्यांनीच न्याय द्यावा. म्हणून चौकशी समितीला चौकशी करू द्या, योग्य तर चौकशी ते करतील आणि जर काय त्यात चुकलेलं असेल तर जे जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होईल. 2 तारखेच्या निकालानंतर महाराष्ट्रामध्ये एक वेगळं चित्र दिसेल. महाविकास आघाडी फुटेल, महायुती फुटेल असं बोललं जाते. नेमकं काय हा प्रश्न महाराष्ट्रासमोर आहे आणि युतीच्या नेत्यातली महाविकास आघाडीतल्या नेत्यांची वक्तव्य पाहिली तर काहीतरी त्याला वाटतं की हा कुछ गडबड आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्वच पक्षाच्या नेत्यांनी स्थानिक पातळीवर अधिकार प्रदान केले होते. कार्यकर्त्याची निवडणूक आहे, छोटी निवडणूक आहे, म्हणून लोकल ठिकाणी त्या नेत्यांनी निर्णय घ्यावा असं सर्वच पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं. त्यामुळं तुम्ही जर पाहिलं तर अनेक ठिकाणी युती ज्या पक्षाशी व्हायला पाहिजे होती ती झाली दिसत नाही. कोणी कोणत्या दुसऱ्या पक्षाशी करतंय, कोणी नाही, अपक्ष म्हणजे स्वतंत्र लढतोय, असे सगळे प्रकार झाल्यामुळं याचा परिणाम येणाऱ्या निवडणुकीवर होईल असं काही लोकांचा अंदाज आहे. परंतु याची दखल या निवडणुकीच्या निकालानंतर जर पक्षाच्या नेत्यांनी, वरिष्ठ नेत्यांनी घेतली नाही तर मला वाटतं हा गोंधळ कायम राहील. महिला योजनांमुळे देशातील 12 राज्याची तिजोरीमध्ये खडखडाट पाहायला मिळतोय आणि हे सगळं आता देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक समजलं जातं. या योजना सुरू केलेल्या आहेत मोफत नाही, योजना ज्या सुरू केलेल्या आहेत त्या महिलाला सक्षमीकरण करण्यासाठी केलेल्या आहेत. महाराष्ट्रात नाही तर देशभरामध्ये महिलांचं स्थान जे दुय्यम समजल्या जायचं त्यांना त्यांच्या पायावर उभं करण्यासाठी हा प्रयोग ज्याला म्हणता येईल तो या अनेक राज्यांनी केलेला आहे आणि त्यात ते यशस्वी झालेले आहेत. निश्चित त्याच्यामुळं तिजोरीवर ताण पडतोय, तिजोरीमध्ये थोडा खडखडाट दिसतोय, परंतु ही गॅप भरून काढण्याचं काम त्या राज्य सरकारने केलं पाहिजे आणि ते त्या पद्धतीने करतायत. आतापर्यंत उद्धव ठाकरेंचे लोक तुम्हाला म्हणत होते 50 खोकेवरून चिडवत होते. आता भाजपाचे पण लोक म्हणायला लागलेत की 50 खोके हे खरं आहे, हिंगोलीच्या आमदारांनी हे वर मीडिया समोर सांगितलं. अहो यांना काय माहिती, हे ते काय प्रोसेसमध्ये होते का यांना कोणी विचारत होतं? ज्यांना काही माहित नाही ते सगळं राजकारणाचं सगळं आम्ही अमृत पिऊन आल्यासारखंच बोलायला लागले. त्यांना सर्व कळायला लागलेलं आहे. त्याच्यामधले करते धरते आम्ही आहोत ना, मी होतो ना, आम्हाला माहिती आहे ना. परंतु असे बचकाने विधानं करून विद्वानासारखं पुन्हा एकदा आपला महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम काही लोक करतायत आणि त्याची दखल वरिष्ठ नेते घेत आहेत. कोण बोलत होते